नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जो पोलीस पाटील पदभरतीचा निकाल जाहीर झालेला आहे, बीड पोलीस पाटील पदभरतीचा हा निकाल नेमका कसा डाउनलोड करायचा हे आपण पाहूया। यामध्ये तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे आणि गुगल ओपन केल्याच्या नंतर बीड पोलीस पाटील पदभरती असं सर्च करा। मी सर्च केलेला आहे म्हणून डायरेक्टली मी सर्च करतोय त्याला। सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला हा माझी नोकरी जो काही दिसतो, या माझी नोकरीवरती या आणि याला ओके करा। ओके केल्याच्या नंतर तुम्हाला याला वरती न्यायचं आहे। वरती घेऊन गेल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता, तुम्हाला असा एक बॉक्स येणार आहे ज्यामध्ये पेपर ही सर्व माहिती त्यामध्ये असेल आणि इथे पद कुठल्या तालुक्यासाठी किती पद आहेत हे सगळं तुम्हाला सविस्तर जाहिरातीचा भाग इथं दिलेला होता, तो तुम्हाला पाहायला मिळेल। इथं इम्पॉर्टंट लिंक्स म्हणून येईल, त्या इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये या आणि अधिकृत वेबसाईट जे नाव दिसते तुम्हाला, अधिकृत वेबसाईट, ह्या अधिकृत वेबसाईटला ओके करा। अधिकृत वेबसाईटला ओके केल्याच्या नंतर तुम्हाला असं एक फॉर्मॅट ओपन होईल आणि ह्या फॉर्मॅटमध्ये तुमचे जे काही निकाल दिसतात ते तुम्हाला या पद्धतीने पाहायला मिळतील। ह्या नव्या घडामोडी आहेत, यांचे शुद्धीपत्रक आलेले आहेत। हे पाटोदा पोलीस पाटील पदभरतीचं शुद्धीपत्रक दिसते, पाटोदा पोलीस पाटील पदभरतीची जाहिरात दिसते, हे सगळं तुम्हाला इथं दिसेल। याला स्क्रोल डाऊन करा आणि इथे पहा, हे जे काही तुम्हाला दिसते हे पहा, यामध्ये तुम्हाला इथं अद्ययावत बातम्या आणि लक्षात असू द्या हे दिसतंय तुम्हाला। इथे आल्याच्या नंतर हा जो काही फॉर्मॅट दिसतोय, कोणता, पोलीस पाटील परळी उप विभाग वैजनाथ जिल्हा बीड पोलीस पाटील तात्पुरती निवड यादी, हे जे आलेलं आहे याला तुम्हाला काय करायचं आहे, ओपन करायचं आहे। याला जर तुम्ही ओपन केलं तर तुमच्या लक्षात येईल की पुन्हा एक असा फॉर्मॅट ओपन होईल आणि या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे पहा संचिता म्हणून 5 MB ची एक फाईल दिसेल, ही तुम्हाला ओपन करायची आहे। आणि ही ओपन केल्याच्या नंतर हा असेल तुमचा, याला तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा पाहू शकता। हा आहे तुमचा निकाल, इथे पाहू शकतो आपण, हे सगळा निकालच त्यांनी इथे तुम्हाला दिलेला आहे। या पद्धतीने आपल्याला येथे जाऊन निकाल डाउनलोड करायचा होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कारण बाकीच्या सर्व डिस्ट्रिक्टचे निकाल सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने डाउनलोड करायचे आहेत। हा फक्त परळी विभागातील निकाल तुम्हाला पाहायला दिसतोय, ठीक आहे। नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेअर करा। धन्यवाद।